आज संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी बनवते मी खूप झटपट रेसिपी, कारण प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न असतो की संध्याकाळच्या जेवणासाठी काय बनवायचं. तर ही एक नंबर रेसिपी आहे, खूप झटपट पण होते आणि भाज्या पण मुलांच्या पोटामध्ये जातात, खूप छान लागते, खायला पण तेवढीच टेस्टी लागते. तर आज मी बनवते सिंधी कढी. ह्या कढीमध्ये भाज्या पडतात, ह्याच्यामध्ये गवार, भेंडी, बटाटा, वाटाणा. तर माझ्याकडे वांगं नव्हतं तर वांगं नाही टाकलं मी. तुमच्याकडे असेल तर नक्की टाका, चव एक नंबर लागते आणि करायला पण खूप सोपी आहे, खूप सिंपल आहे, जास्ती तामझाम नाही. भाज्या फ्राय करून घेऊ. ज्या भाज्या आपल्याला फ्राय करायच्या त्याच फ्राय करून घ्यायच्या. बाकी गवार आणि वांगं नाही फ्राय केलं तरी चालतं, ते डायरेक्ट टाकलं तरी चालतं. भेंडी आणि बटाटा आपल्याला फ्राय करून घ्यायचा. तर मी बटाटा आणि भेंडी एकत्रच फ्राय करते. पाहू शकता भेंडी आणि बटाटा फ्राय होत आलेला आहे. आता आपण काढून घेऊया याला आणि छान असं गोल्डन फ्राय करायचा बटाटा, चव खूप छान लागते. आता मी काढून घेते. आता ह्याच तेलामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं चांगले तडतडलं का मग बेसन टाकूया. दीड चम्मच बेसन घेतलं आहे मी या चमच्यानी भाजीच्या. तुम्हाला जर घट्ट हवी असेल तर तुम्ही 2 चम्मच घ्या. मला जास्ती घट्ट पण नको आणि जास्ती पातळ पण नको, मीडियम पाहिजे होती म्हणून मी 1.5 चम्मच घेतलं आहे. आणि तेलामध्ये बेसन छान खरपूस भाजून घ्यायचं. त्याचा एक वेगळा मस्त सुवास येतो भाजलेल्या बेसनाचा. थोडंसं तेल कमी पडलं म्हणून थोडंसं तेल टाकलं आहे मी. आणि बेसन भाजताना सतत चमच्याने हलवत राहायचं, म्हणजे जरा पण दुर्लक्ष करू नका ही स्टेप करताना, नाहीतर बेसन लगेच खाली लागून जळून जाईल. पाहू शकता आपलं बेसन व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. कलर पण चेंज झाला आहे बेसनाचा. बेसन पीठचा कलर चेंज झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये हळद, मीठ आणि तिखट टाकायचं आहे. माझं घरगुती तिखट आहे. तुमच्याकडे जर तिखट असं मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडर, धनिया पावडर असं वापरू शकता. चवीनुसार मीठ टाकले, हळद टाकले आणि तिखट टाकले. तुम्हाला कमी जास्त आवडतं त्या पद्धतीने तुम्ही टाका. मी 2 चम्मच वापरले तिखट. आता हे मसाला टाकल्याच्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. डायरेक्ट बेसनामध्येच मसाला टाकायचा आहे आणि मग याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला जेवढी कढी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करा. आणि आपल्या याच्यामध्ये भाज्या पण टाकायच्या आहेत, तर आपल्या भाज्या पण शिजल्या पाहिजे. मला जेवढी कढी पाहिजे तेवढी मी वाढवलेली आहे. आणि आता याच्यामध्ये आपण सर्व भाज्या टाकून घ्यायच्यात. भाज्या टाकून घेतल्याच्यानंतर परत एकदा मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चिंचेचं कोळ टाकायचं आहे. ही चिंच 1 तास मी भिजत घातलेली आहे आणि याला छान कुस्करून त्याचा गर काढून घ्यायचा आहे आणि तो गर आपल्याला ह्या रश्श्यामध्ये टाकायचा आहे, ग्रेव्हीमध्ये. मी चिंचेचा गर काढून घेतलेला आहे आणि सर्वात महत्त्वाची चव ह्या चिंचेच्या गरामुळेच ग्रेव्हीला येते. गर टाकल्याच्यानंतर परत एकदा छान मिक्स करायचं आणि याला चांगली उकळी येऊन द्यायची, भाज्या शिजून द्यायच्या आणि नंतर गॅस बंद करायचा. आपली सिंधी कढी रेडी आहे. भाज्या पण एकदम छान व्यवस्थित शिजल्या आहेत आणि याच्यामध्ये मी वाटाणा पण टाकलेला, माझ्याकडे थोडासा होता तर टाकला तर छानच लागतो. तर गॅस बंद करूया. आता मी जेवण वाढायला घेते. सर्वात प्रथम ताट मिस्टरांना देते, कारण त्यांना भूक लागलेली आहे. छान इथे गरम गरम भात आहे कुकरमधला आणि ह्या कढीबरोबर गरम गरम भात एक नंबर लागतो. भाताबरोबर छान लागते ही कढी. साधा भात आहे आपला. कढीला तुम्ही कलर बघू शकता, काय अप्रतिम आला आहे.
मस्त गरम गरम भाताबरोबर कढी. जागा माझ्याकडे छोटी आहे, किचन माझं छोटं आहे. आणि मी बटाट्याची भजी बनवलेली, त्याची रेसिपी नाही दाखवली. ते भजे पण आहेत साईडला, मिस्टरांना भजी खायची होती तर त्यांच्यासाठी भजी बनवलेली. तर कसं वाटलं साधा सिंपल जेवण. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.